भाजीला काही सुचत नसेल तर घरामध्ये मटकीची डाळ असेल तर छान अशी झणझणीत, चवदार, चटकदार मटकीच्या डाळीची आमटी बघणार आहोत. ह्या डाळीला मठाची डाळ पण म्हणतात. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे अर्धा कप इतकी मटकीची डाळ घेतलेली आहे. ती एका कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेतली. छान निवडून पाकडून घ्यायची. पाणी टाकायचं आहे आणि एका पाण्याने आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची. मी इथे एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये अजून पाणी टाकायचं आहे शिजण्यापुरतं. अर्धा पोट पुढे इतकं पाणी टाकलं. कुकरमध्ये जाळी ठेवली, त्यामध्ये पाणी टाकलं, कुकरचा डबा ठेवला, झाकण ठेवलं आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. कारण ही मठाची डाळ लगेचच शिजते. मी इथे आपण आता काळा मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 कांदे घेतलेले आहे. आपल्याला ती ठेचून घ्यायची आहे म्हणजे छान भाजली जातात. गॅसवर आता जाळी ठेवली आहे. गॅस चालू करायचा आणि कांदे आपल्याला छान काळे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. एकसारखे हलवत फुल गॅस केला तरीही चालतो आणि छान असे भाजून घ्यायचे आहे. असे कांदे भाजून घेतल्यानंतर छान आमटीला चव येते आणि तर्री पण छान येते, कलर छान येतो. कलर ही आमटीचा छान येतो. कांदे आपले बऱ्यापैकी भाजलेले आहे. साईडला करायचे थोडेसे. त्यामध्ये आपण खोबऱ्याचे 2 मोठे काप भाजून घेणार आहोत. खोबरं लगेचच काळं होतं, जास्त वेळही लागत नाही, कारण लगेचच पेट घेतं त्याच्यामध्ये ऑइल असल्यामुळे. खोबरं असंच भाजून घ्या म्हणजे भाजीला छान चव येते. एकसारखं हलवत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. चटका बसू शकतो, त्यामुळे सावधगिरीने करायचं आहे. खोबरं आणि कांदा मी सोबतच भाजून घेत आहे. कांदे आणि खोबरं छान भाजलेलं आहे. एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. मी तुम्हाला संपूर्ण इथे मसाला दाखवत आहे. भाजलेले 3 कांदे, भाजून घेतलेलं खोबरं मी इथे बारीक काप करून घेतले. लसूण, आलं, लाल 3 ते 4 मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. ह्यामध्ये इथे काळा मसाला घेतलेला आहे मिक्स. 2 ते 3 लवंगा, तेजपत्ता, दालचिनी आणि 1 चमचा तीळ. आपल्याला पुन्हा हा मसाला भाजून घ्यायचा आहे. गॅसवर मी इथे तवा ठेवलेला आहे. त्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकलेले आहे. 1 चमचाभर तेल टाकायचं आणि पुन्हा आपल्याला हे खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. खोबरं जेवढं लाल भाजाल तितकं छान लागतं. खवट असा भाजीमध्ये त्यामध्ये चव येत नाही. मसाला टाकून घ्यायचा काळा जो आपण घेतलेला होता सेपरेट. छान भाजून घ्यायचा आहे. लगेचच भाजतो. खोबरं आणि मसाला छान भाजलेला आहे. ताटामध्ये आपण हे काढून घेणार आहोत. गॅस मी इथे कमीच ठेवलेला होता. लगेचच लाल मिरची टाकून घ्यायची. तीही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. लाल मिरचीमुळे छान भाजीला चव येते. थोडंसं तेल टाकायचं आणि मिरचीही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. लगेचच हिरव्या मिरच्याही टाकून घ्यायच्या. त्याही लाल मिरचीसोबत आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. दोन्हीही एकत्र भाजून घ्यायच्या. मिरच्या छान भाजलेल्या आहेत, त्याही काढून घ्यायच्या. आता कांदा टाकूया. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, अर्धा चमचा, आणि कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. ऑलरेडी आपण भाजून घेतलेला आहे, पण तेलामध्ये टाकून आणखी छान असा भाजून घ्यायचा 1 मिनिटभर. कांदा आपला छान भाजलेला आहे. मध्यम आचेवर 3 शिट्ट्या झालेल्या आहे. डाळ आपली छान मऊ शिजलेली आहे, बघू शकता. मी ही डाळ 4 ते 5 जणांकरिता केलेली आहे. तुम्ही जर कमी माणसं असले तर कमी टाकली तरीही चालते. थोडं पाणी टाकून छान घोटून घ्यायची आहे. मसालाही आपला छान थंड झालेला आहे.
खोबरं आणि कांदा ह्यामध्ये टाकून घ्यायचा. सर्व मसाला एकत्रच आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे. छान कोथिंबीर टाकली, झाकण लावायचं. आधी सुरुवातीला कोरडं फिरवायचं, त्यानंतर पाणी टाकून हा मसाला असा बारीक वाटून घ्यायचा. या पद्धतीने मी ते मसाला वाटून घेतलेला आहे. गॅसवर आता कढाई ठेवलेली आहे. 2 ते 3 चमचे तेल टाकलं. तेल छान गरम झाल्यावर ठेचून घेतलेला लसूण टाकला. लसूण छान परतलेला आहे. बारीक केलेला मसाला टाकून घेतला. तोही छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये. छान 2 ते 3 मिनिट छान त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. जेवढा तुम्ही मसाला छान परतवाल तशी आमटीला छान चव येते. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. लाल मिरची पावडर टाकायची 1 चमचा, धनिया पावडर टाकायची, गरम मसाला टाकायचा. तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसाला टाकला तरीही चालतो. छान परतून घ्यायचं आहे. मी इथे फुल गॅसच केलेला आहे. छान परतल्यानंतर बघू शकता तेल सुटलेलं आहे भाजीला. मस्त झणझणीत चवदार ही आमटी तयार होते. लगेचच त्यामध्ये आपण डाळ टाकून घेणार आहोत. पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जर ही भाजी पातळ हवी असेल तर अजून यामध्ये पाणी टाकू शकता. पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत मस्त लागते, अगदी ज्वारीच्या भाकरीसोबत. आता उन्हाळा चालू आहे. छान अशी आमटी नक्की तयार करून बघा. चवीपुरतं मीठ टाकायचं. पाणी टाकायचं आहे अजून, कारण मला ही थोडी घट्ट वाटते, त्यामुळे अजून पाणी टाकणार आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी पाणी टाकून छान मिक्स करून घेतलं आणि छान याला 7 ते 8 मिनिट उकळू दिली आहे. आपली मटकीची भाजी झणझणीत, चटकदार, छान अशी तर्रीदार तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी नक्की कमेंटमध्ये मला कळवा. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.